नमस्कार, मी अनिता गायकवाड। काल 18 न्यूज मराठीने आमच्या समादेश सरांची मुलाखत घेतली आणि त्यात काय म्हणतायत जरा ऐका आणि मला नंतर काय म्हणायचंय हे पण ऐका, कारण हा लढा न्यायासाठी आहे, त्यामुळे मी इतकी झटते। बघूया, धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या होमगार्ड अनिता गायकवाड यांनी वर्दीवर रील्स बनवल्यामुळे पंढरपूर आषाढी वारीच्या बंदोबस्ताची ड्युटी नाकारल्याचा आरोप सोशल मीडियावर केला होता। मात्र होमगार्ड अधिकारी प्रदीप पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। कार्यालयीन नियोजनानुसारच ड्युटी वाटप झाल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 17 महिला होमगार्डपैकी 10 जणींना ड्युटी देण्यात आली होती। अनिता गायकवाड यांना हेतुपुरस्पर ड्युटी नाकारल्याचा दावा चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं। होमगार्ड अनिता गायकवाड यांना रील बनवलं म्हणून ड्युटी दिली नाही असं त्यांनी आरोप केला होता। आपल्या सोबत आता होमगार्डचे इंचार्ज आहेत प्रदीप पाटील आहेत आणि इतर सहकारी आहेत। पंढरपूरला आलाय, वारीची सेवा करणार आहे, मात्र एका महिलेने असा म्हणजे त्यांचं म्हणणं आरोप केलाय। काय खरी परिस्थिती आहे सर? ते त्यांचं जे म्हणणं आहे की रेसवर रील काढली म्हणून बंदोबस्त नाकारला, ते नाही, काहीच नाही। जसं जे आले नियमानुसार तसे 40 पुरुष आणि 10 महिलांना बंदोबस्त दिलेला आहे। सदर बाबत माहिती वरिष्ठांच्या कानावर घातलेली आहे। ज्यांना बंदोबस्त दिला आहे त्यांना कसा दिला माहिती, त्यांनी संपर्क केला, काय नक्की प्रोसिजर काय? जे 40 कर्मचारी जे बंदोबस्तला आलेले आहेत त्यांनी संपर्क केल्यामुळे बंदोबस्त त्या लोकांना दिलेला आहे। म्हणजे असं जाणून बुजून की त्यांचं जे म्हणणं आहे की ती मी रील बनवली म्हणून बंदोबस्त दिला नाही, ते खोटं आहे। तसा काय तुमचा हेतू नव्हता? नाही, त्यांना 3 मुलं आहेत, त्यांचा संसार ह्याच्यावर त्यांचं होतं, याचा विचार करावा असं, पण खरी परिस्थिती त्यांनी आपल्याला संपर्क साधला नाही, त्याच्यामुळे त्यांना बंदोबस्त भेटलेला नाही। आता त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांना संपर्क केला नाही, पण मी 15 तारखेला त्यांना संध्याकाळी संपर्क केला होता आणि त्यांना फोन करून सांगितलं होतं आणि रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्याकडे। हॅलो सरला फोन केलता सर मी, त्यांनी म्हणते तर 10 महिना दिलेत मी। सरला फोन केला होता अडी सरला, ते म्हणले 10 महिना दिलेत मी। दिलेत म्हणले का? हो। मग तुम्ही पर्सनली सगळ्यांना फोन करून सांगितले सर, मग असं काय करतायत भेदभाव? कुणाला फोन केला पर्सनली? मग आता मला कळलं हे फोन करून सांगितलेत म्हणून। अहो कुणाला फोन केलाय? सर गरीब आहे, सर गरीब आहे मी, 17 वेळेस सांगितलंय मी गरीब आहे, मला ड्युट्या देत का म्हणले। फोन कोणाला पर्सनली केलाय ते सांगा मला। तुम्ही केला नाही खरंच? खरंच केला नाही सर? अहो कुणाला केलाय सांगा ना मला, मी सांगतो कुणाला केला मी पर्सनल फोन। तुम्हाला 10 मिनिटात सांगते मी। हॅलो हॅलो, तुम्ही गायकवाड मॅडमला फोन करून चंदन शिवे, हिराबाई, पूजा, अंजू कदम यांना सांगायला सांगितलं होतं ना? मी कशाला कुणाला फोन केलाय? गायकवाड मॅडमला फोन केलाय तुम्ही, त्यांना सांगा म्हणून। मी सगळं रेकॉर्डिंग केलंय सर। तुम्ही असं गोळा करायला पाहिजेच नव्हतं, बरं यादी टाकायला पाहिजे होती तुम्ही। ठीक आहे। आता त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांना संपर्क केला नव्हता आणि संपर्क करून सुद्धा त्यांनी मला असं डावललंय। आता मला न्याय पाहिजेच, कसंही करून मी आता न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मला सगळ्यांची साथ आहे, तुमच्या सगळ्यांची, आणि फक्त 2-3 दिवस मला साथ द्या। तुमचे मी खरंच धन्यवाद व्यक्त करते।